सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीना दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना
शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण स्वरूपी मान स्वरूपी मान स्वरूपी मान स्वरूपी मान स्वरूपी स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी स्वरूपी मन हे राविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाति निज धाम हो काम क्रोधादिक जाति निज धाम बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी सारा सार बलविता सद्गुरु राया हो सारा सार सारा सार बलविता सद्गुरु राया मंगल धाम जीवन नर हरि पाया हो मंगल धाम जीवन नर हरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु तन्मय होवोनि तन्मय होवोनि तन्मय होवोनि तन्मय होवोनि तन्मय होवोनि तन्मय होवोनि बलवंत प्रेम गावु गावु बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो चरणी लक्ष्य लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम कुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोदया
सद्गुरुनाथ महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, आणि कन्हये माझे मना, आणि कन्हये माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, अंकित, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा.
तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध भक्ती जाणे तोची सिद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा लोके सधन्यस्य शुचिस्स विद्वान् मखैस्तपोभिस्स गुणैर्वरिष्ठः ज्ञाता सदाता सतु सत्यवक्ता यस्यास्ति भक्तिः पुरुषोत्तमाख्ये म्हणा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की विठ्ठलाचे परमभक्त हरिनामाच्या बळाने हा भवसागर तरुण जाता येतो हे ज्यांच्या चरित्रावरून जनसामान्यांना कळावं ज्यांची अलौकिक कृती पाहून सामान्य आणि असामान्य अशा दोघांनाही चरित्राचं कौतुक वाटावं आणि आपलं चारित्र्य शुद्ध व्हावं म्हणून ज्यांचं नाम लोकांनी घ्यावं असे रामानंतर तसा अधिकार प्राप्त करणारे संत तुकाराम मूळचे इथले नव्हेत काही जण म्हणतात ते देहूचे पण खरं सांगतो कुठेही राहत असलो तरी सुद्धा तुम्ही आम्ही देहूचे तुकाराम देहू गावचे हे म्हणण्यापुरतं खरं पण तुकाराम मूळ देहूचे नव्हेत मग कुठले ते त्यांनी स्वतः सांगितलंय एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी आलो याचे कारणासी वैकुंठवासी आलो वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे बोलिले जे बोलिले जे ऋषी काच भावे वर्ताया
साच भावे वर्ताया साच भावे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे हो आलो याचे कारणाचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही मूळ इथले नाही, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठातले आहोत. पण मग इथे कशाला आला तसा प्रश्न कुणाला पडेल. आपलं गाव सोडून इथे कशाला आला. गाव मोठं भलं, गाव मोठं चांगलं, पण ते सोडून इथे आला का. आलो याची कारणासी हेच कारण डोळ्यासमोर ठेवून आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषींनी जे सांगितलं त्या ऋषी प्रणित मार्गाचं आचरण कसं करावं हे जनांना कळावं, तसं वागता यावं याकरता त्याचं प्रात्यक्षिक दाखवायला आम्ही आलो. काय आहे, जगामध्ये सध्या लोक स्मार्ट आहेत. जगामध्ये सध्या लोक स्मार्ट आहेत. हा जमाना स्मार्टनेसचा आहे. पण स्मार्ट लोकांची संख्या जरी असली तरी स्मार्तांची संख्या कमी आहे. स्मार्त स्मृतीनं जे सांगितलंय त्याप्रमाणे चालणारे, श्रुतीनं जे सांगितलंय त्याप्रमाणे चालणारे असे श्रौत स्मार्त यांची संख्या मात्र कमी झाली. आणि ती संख्या राहावी याकरता या पृथ्वी तलावर येऊन काही काळपर्यंत कार्य करणारे असे हे तुकाराम महाराज आहे. लोकांना भगवत भक्तीचा मार्ग दाखवावा याकरता तुकाराम महाराजांचा अवतार आहे असं मोरोपंतांनी एका आर्येमध्ये म्हटलं. भगवत भक्ती कराया. या ज्या इथे आर्या लिहिलेल्या आहेत या मोरोपंतांच्या आर्या आहेत. मोरोपंत जेव्हा दर्शनाला आले श्रीरामांच्या त्यावेळी त्यांनी जे वर्णन केलं ते वर्णन आहे. म्हणून मोरोपंतांचं स्मरण करून मी म्हणतो, भगवत भक्ती कराया बहुजड जीवांसी जो तुकासी कवी. त्याच्या दुसरा धरणीवर ये. त्याच्या दुसरा धरणीवर ये. त्याच्या दुसरा धरणीवर येईल कोण हो तुकासी कवी. रामा 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 हरे हरे रामा 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 प्रभुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. त्यांच्यासारखा कवी आजपर्यंत झाला नाही आणि त्यांच्यासारखा कवी यापुढे होणार नाही असा पंतांनी माथा झुकवून ज्यांचा गौरव करावा, चुकलो ज्यांचं वर्णन करावं ते स्तव करावं असे तुकोबाराय पूर्वरंगासाठी घेतलेल्या अभंगामध्ये म्हणाले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. प्रपंचामध्ये सुख आणि दुःख अशी दोन्ही आम्हाला अनुभवाला आहे. सुखाची अपेक्षा अधिक आहे, दुःखाची अपेक्षा अजिबात नाही. अनुभव असा आहे की दुःख जास्त असतं आणि सुख कमी असतं. किंबहुना काही जणांना सुखात दुःख होतं आणि काही जणांना दुःखात सुख होतं. ज्यांना दुःखात सुख होतं त्यांना संत म्हणतात आणि ज्यांना सुखात दुःख होतं
त्यांना सामान्य जन म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. अहो कितीही मिळालं तरी पुरे पडत नाही. जितकं जास्त मिळेल तितकं हवंच आहे. येऊ द्या हेच आहे, पण आता पुरे नाही. पुरे हा शब्द नाही. कितीही पाहिली पुरे तरी सुद्धा तोंडानी येत नाही पुरे, अशी अवस्था आहे त्या माणसाची. कितीही असू दे. अहो पानात पुरी असली तरी वासना पुरी झाली असं नाही, इच्छा पुरी झाली असं नाही. अन्नाचं तेच, इतर साधनांचं तेच, वस्त्रप्रावरणांचं तेच, अलंकारांचं तेच, सुखोपभोगाची विविध साधनं आहेत त्यांचं तेच. तुम्ही म्हणाल कसं? अहो ज्याच्या घरी पंखा नसतो त्याला पंखा हवासा वाटतो, पण 4 वर्षांनी त्या पंख्याचं वारं सुद्धा त्याला पुरेनासं होतं म्हणून तो कूलर घेऊन येतो. कूलर आणल्यानंतर त्यांनी सुद्धा 4 वर्षांनी समाधान होईनासं होतं म्हणून एसी येतो, आणि त्या एसी मध्ये नवीन नवीन जे शोध लागलेले आहेत तसा आपल्या घरात असावा अशी व्यवस्था तो करीत राहतो. का? एकदा मिळालाय ना पंख्याचं वारं. पण नाही, अधिक गार हवं, याच्या पुढचं मला असावं. रेशनचा तांदूळ मिळत होता, आता आंबेमोहोर असावा, बासमती असावा वगैरे. इच्छा ही वाढत जाते, इच्छा ही काही पुरी होत नाही. आणि त्यामुळे कितीही मिळालं, सुख पानात आहे तरी सुद्धा अर्धा पेला रिकामा आहे याच्याकडे अधिक लक्ष आहे. आणि त्यामुळे सुखापेक्षा दुःख जास्त होतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी माणसाची अवस्था आहे. परंतु प्रश्न असा की एखादा माणूस सुखी आहे आणि एखादा माणूस दुःखी आहे, किंवा तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम असं आहे. सुखानंतर दुःखाची लाट येते, दुःखानंतर सुखाची फुंकर नियती घालते. हे असं चालू आहे, हे असं का होतं असा विचार मनामध्ये आला. त्याचं उत्तर असं आहे की जे काही आमचं दैव आहे त्या दैवाचा हा परिणाम आहे. त्या दैवाचा हा परिणाम आहे. अहो पण आमच्या मनात शंका अशी, असं सांगितल्यानंतर की आम्ही देवाचा अनुनय करणारे आहोत. मग हे दैव आलं मधून कुठे? एवढा देव असताना सुद्धा दैव त्याच्यापेक्षा बलवान. त्याचं उत्तर असं आहे की या दैवाला देव काही करू शकत नाही. या दैवाला देव काही करू शकत नाही. दैवावर सत्ता चालते ती फक्त सद्गुरूंची आहे. परंतु ते सुद्धा शक्यतोवर त्यामध्ये हस्तक्षेप करायला जात नाही. कारण असं आहे, एकच मी आपल्याला सांगतो, दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आजच्या तेलंगणात एक मोठे रामदासी संप्रदायाचे संत होऊन गेले. त्यांचं नाव गोविंद महाराज. अतिशय तपस्वी. त्यांचा एक शिष्य त्यांच्या जवळ आला आणि तो म्हणाला, महाराज मला प्रचंड व्याधी आहे. कशाची? अतिसाराची, उदरवेदना, उदर दुःख, प्रचंड त्रास होतो. मला यातनं सोडवा, काहीही करा पण मला यातून सोडवा. संतच प्रवृत्ती त्यांची संतवृत्तीचे होते. त्यांना त्याचं दुःख बघवलं नाही म्हणून आपल्या अंगावरची छाटी त्यांनी त्याच्या अंगावर अशी पांघरली आणि नंतर पूर्ण छाटी आपल्या अंगावर ओढून घेतली आणि म्हणाले, जा आता घरी, आजपासून तुला त्रास होणार नाही. खरोखरच त्या माणसाला त्या दिवसापासून उदरवेदना झाली नाही.
पण त्या दिवसापासून पुढे 40 वर्ष त्याची वेदना गोविंद महाराजांनी सहन केली. सद्गुरुनाथ महाराज की जय. तात्पर्य असं आहे की हा कर्मविपाकाचा सिद्धांत, हे जे दैव आहे, प्रारब्ध आहे, यामध्ये महात्मे सुद्धा हस्तक्षेप करायला जात नाहीत. उत्तर स्पष्ट आहे. आपण शब्दाच्या आधाराने बघू. जास्त मी आता तत्वज्ञान सांगणार नाही. देव आणि दैव हे शब्द दोन्ही शेजारी शेजारी ठेवले तर देवावर मात्रा जिथे त्याला दैव म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. किंवा दुसऱ्या शब्दात बोलतो, देवाची मात्रा जिथे चालत नाही त्याला दैव म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. लौकिक अर्थाने आपण घेऊ. असं जे दैव, कर्म न चुकेची कोण, कर्म न चुकेची कोण, हरिहर ब्रह्मादी लोक पाळाला, गांडीव धर प्रतापी स्त्री होणे हाय त्या कपाळाला. अर्जुनासारखा परम पराक्रमी असा नर, एकमेव नर, गांडीव धनुष्य ज्याच्या हातामध्ये शोभून दिसावं असा अर्जुन, पण त्याला सुद्धा बृहन्नडा व्हावं लागलं. रामाच्या तोंडी सुद्धा उद्गार आहेत. बहुलाजमीत होतो, बहुलाजमीत होतो, करी केसरी कीर के की हरिणामी. बहुलाजमीत होतो, करी केसरी कीर के की हरिणामी. हासत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. किती मी तुम्हाला उदाहरण देऊ. रामकृष्णांसारखे झाले तरी सुद्धा त्यांना दैव चुकलं नाही. तिथे तुमची आमची अवस्था काय. त्यामुळे जगामध्ये असा दैववान पुरुष पाहायला सापडणं ही खरोखर अवघड गोष्ट आहे. पण एक एक जण असतो असा, एक एक जण असा दैववान असतो. पण तुकाराम महाराज दैववान पुरुषाविषयी सुद्धा बोलले नाहीत, दैवाच्या पुतळ्याविषयी बोलले. दैववान आणि दैवाचा पुतळा याच्यात काय फरक आहे? थोडा फरक करता येतो. असं आहे की मातीची मूर्ती केली, मातीची मूर्ती केली आणि दुसरी मूर्ती तशीच केली. त्या मूर्तीमध्ये काय केलं? त्या मूर्तीमध्ये थोडी माती, काही चिंध्या, थोडासा लाकडाचा भुसा असं सगळं एकत्र केलं आणि त्याची मूर्ती केली. आता मला सांगा की ज्याच्यामध्ये अन्य काहीही घातलेलं नाही त्या मूर्तीत माती अधिक आहे का ज्याच्यामध्ये लाकडाचा भुसा, चिंध्या इत्यादी बाकीच्या गोष्टी घातलेल्या आहेत त्या मूर्तीत माती अधिक आहे? ज्या मूर्तीमध्ये दुसरं काहीच मिसळलेलं नाही अशी जी मातीची मूर्ती आहे ती पूर्ण मातीची मूर्ती आहे. असा पूर्ण दैववान जो, त्याला म्हणायचं दैवाचा पुतळा. आणि थोडे प्रसंग इतरांपेक्षा जीवनामध्ये सुखाचे अधिक आहेत त्याला म्हणायचं दैववान. तुकाराम महाराज दैववान पुरुषाविषयी बोलले नाहीत, तुकाराम दैवाच्या पुतळ्याविषयी बोलले. तोची दैवाचा पुतळा. आणि त्यातही असं आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण, समर्थ म्हणाले. तो जो प्रपंच आहे तो प्रपंच उत्कृष्ट व्हावा याकरता सुद्धा भाग्य अनुकूल पाहिजे. काही गोष्टी आहेत अशा की त्या भाग्याधारितच आहेत. धन भाग्याधारित आहे, पत्नी प्राप्त होणं उत्कृष्ट भाग्याधारित आहे. प्राप्तच जर झाली तर अनुकूल वर्तन करणारी असणं भाग्याधारित आहे वगैरे. मोठा विषय आहे तो, त्याच्यावर स्वतंत्र बोलता येईल. आता माझ्याकडे वेळ फार थोडा आहे त्यामुळे मी पटपट पुढे जातो. पण प्रपंचामध्ये भाग्य पाहिजे. प्रपंच जर उत्कृष्ट व्हायचा असेल
तर दैव अनुकूल पाहिजे. आणि परमार्थ, जर परमार्थ व्हायचा असेल तर परमार्थ व्हायचा असेल तरी सुद्धा दैव अनुकूलच पाहिजे. दैव अनुकूल असेल तर प्रपंच उत्कृष्ट होतो. तसंच दैव अनुकूल असेल तरच परमार्थ होतो, अन्यथा होत नाही, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. साधं उदाहरण आहे, आता या मंदिराच्या आजूबाजूनी राहणारी माणसं काही कमी आहेत का? आपलेच लोक पुष्कळ, आपले म्हणजे हिंदूंविषयी बोलते, आपलेच लोक पुष्कळ, पण तरी प्रत्यक्ष इथे कीर्तनाच्या वेळी येऊन बसण्याची बुद्धी किती जणांची? सद्गुरुनाथ महाराज की जय. तो योग असावा लागतो, तसं स्थान असावं लागतं. तात्पर्य असं आहे की परमार्थ हा सुद्धा भाग्याधारितच आहे. पण त्या परमार्थामध्ये सुद्धा 4 मार्ग आहेत. एक मार्ग आहे ज्ञान, दुसरा मार्ग आहे कर्म, तिसरा मार्ग आहे योग आणि चौथा मार्ग आहे भक्ती. तर त्या ज्ञान मार्गाने जो कोणी चाललाय, समजा भाग्याने तो ज्ञान मार्गाने एखादा साधक निघाला, तर त्याला दैवाचा पुतळा कधी म्हणायचं? त्याला दैवाचा पुतळा कधी म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. उपजोनी उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. ज्ञान मार्गाने चाललेला आहे, उपजलाय, पण अद्वैत साधता आलं नाही, ऐक्य साधता आलं नाही. तो करंट आहे, म्हणजे ज्ञान मार्गाने पुढे जाणारा जो कोणी आहे, ज्याला ऐक्य प्राप्त झालं, तो ज्ञान मार्गातला दैवाचा पुतळा, तो ज्ञान मार्गातला दैवाचा पुतळा आहे. ज्ञानी यांचे राजे आहेत, त्यामुळे ज्ञानेश्वरांचं वाक्य सर्वोच्च आहे त्यातलं. पुढे येऊ. कर्म मार्गामध्ये यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि रदासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे जे भगवत वचन आहे, त्याप्रमाणे कर्तृत्व भाव याला टाकून कर्म करता आलं, तो कर्म मार्गातला दैवाचा पुतळा आहे. योग मार्गामध्ये निर्विकल्प समाधी पर्यंत पोहोचला, सिद्धींचा त्याग करून समाधी अवस्थेला प्राप्त झाला, असा जो पुरुष, तो योग मार्गातला दैवाचा पुतळा आहे. पण मग भक्ती मार्गामध्ये दैवाचा पुतळा कोण? तुकाराम महाराज म्हणाले, भक्तीचा जिव्हाळा याला कळला, तोची दैवाचा पुतळा. इथे तुकाराम महाराजांचा अभंग प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं वचन प्रमाण आहे. कारण सुरुवातीला परिचयामध्ये आपण पाहिलंय, तुकारामांचा अवतारच जनांना भक्ती दाखवण्यासाठी आहे. तेव्हा त्या भगवत भक्ती मार्गातला तुकारामांचा सर्वोच्च अधिकार जाणता तुकाराम महाराज जे म्हणतात ते प्रमाण मानायला पाहिजे. तोची दैवाचा पुतळा, तोच दैववान, तोच दैवाचा पुतळा आहे. कोण? ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळला. भक्ती कळली नाही, भक्तीचा जिव्हाळा कळला. अभंग हा वाटायला सोपा आहे, पण निरूपण करायला फार अवघड आहे.
कारण असं आहे की अभ्यासाची आमच्या जी तऱ्हा आहे त्याचा विचार केला तर त्यातला एक शब्द धरायचा आणि त्याच्यावर बोलत सुटायचं असं नाही. मला जे वाटतंय ते या अभंगाच्या आधारे मी लोकांना सांगतो असं नव्हे. इथे उभं राहिल्यानंतर, नारदांच्या गादीवर उभं राहिल्यानंतर, व्यासपीठावर बसल्यानंतर व्यासांच्या जवळ काहीतरी जाऊन सांगता यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या अभंगामध्ये तुकोबारायांचं जे गुज त्यांनी साधलेलं आहे त्याच्या जवळ काहीतरी जाण्याचा निदान प्रयत्न करता आला पाहिजे. करता येतो असं माझं म्हणणं नाही, तो करणं अवघड आहे, कारण त्याला तेवढी साधना व्हायला पाहिजे तर कळेल. असे हजारो जन्म घ्यावे लागतील तेव्हा तुकाराम काय आहेत हे कळेल. तसं सांगता येणार नाही तुकारामांसारखं, पण त्याच्या जवळचा विचार करण्याचा प्रयत्न नक्की करता येतो. तो करणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी इथे भक्ती या विषयावर सांगितलं नाही. भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो तो दैवाचा पुतळा आहे असा सिद्धांत मांडला. तो खरा दैवाचा पुतळा आहे, त्याला पूर्ण भाग्य प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं. याचं कारण असं आहे की कलियुगामध्ये या भगवत भक्तीनं भगवान आपलासा होतो. घरा आले पंढरी राव अशी स्थिती होते. घरा आले, तुकाराम महाराज म्हणाले घरा आले वैकुंठ पीठ. असं वैकुंठ पीठ घरी येतं ते कशाने? भगवत भक्ती साधनानी, भगवत भक्तीनं येतं. म्हणून देव घरी आणणारी अशी ही जी भक्ती आहे त्या भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे की खेडेगावामध्ये अजूनही पाण्याचा शोध घेतात तेव्हा खणत आत जातात आणि एखाद्या ठिकाणी पहारीचा मोठा प्रहार होतो, आघात होतो आणि तसा आघात झाला म्हणजे तिथून पाण्याचा झरा वाहायला लागतो. असा पाण्याचा झरा वाहायला लागला म्हणजे सगळे आनंदित होतात, पण बाहेर येऊन सांगताना ते झरा लागला असं सांगत नाही, जिव्हाळा लागला असं म्हणतात. जिव्हाळा याचा अर्थ ओल असा आहे. जिव्हाळा याचा अर्थ सातत्य असा आहे. कसा? लक्ष्यार्थाने बघितलं तुम्ही तर सातत्य असा आहे. कसा? अहो हेच पाणी, त्या विहिरीमधून येणारं हे जे पाणी आहे ते पाणी 2 लाख लिटरच्या टाकीमध्ये साठवून ठेवलं, त्या टाकीला यात जिव्हाळा आहे असं म्हणत नाही, यात पाणी आहे असं म्हणतात. पण विहिरीला जिव्हाळा आहे असं म्हणतात कारण ते सतत येत असतं. हे सातत्य जिथे असतं तिथे जिव्हाळा आहे असं म्हणतात. आणि आर्द्रता हा स्वभाव जिथे आहे त्याला जिव्हाळा आहे असं म्हणता येतं. तेव्हा आणखीनही असं सांगता येतं की जिव्हाळा हा जो शब्द आहे तो मूळ संस्कृत मधला जीवालय असा जो शब्द आहे त्याचं मराठी रूप आहे, अपभ्रंश झालेला आहे, अपभ्रष्ट रूप आहे. तेव्हा असं जे भक्तीचं मर्म, भक्तीची ओल ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, भक्तीचं मर्म ज्याला समजलेलं आहे, भक्तीचा असा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये कधीही न आटणारा आहे, असं भक्ती प्रेम ज्याच्या अंतरंगामध्ये उदित झालेला आहे, हे जो जाणू शकलेला आहे तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा आहे. तुकाराम महाराज म्हणाले आणिक न ये माझे मना, दुसरं काहीही माझ्या आता मना येत नाही. हो का पंडित, पंडित असो की शहाणा असो, आणिक न ये माझे मन, मी दुसऱ्या कुणालाही याच्यापेक्षा श्रेष्ठ मानायला तयार नाही. म्हणजे आमचं पांडित्य घेऊन आम्ही तुकाराम महाराजांकडे गेलो, तुकाराम महाराज मानायला तयार नाही. आमचं शहाणपण घेऊन गेलो, तुकाराम महाराज मानायला तयार नाहीत. तुकाराम महाराजांनी हो
तू आहेस भाग्यवान असं म्हणायला आधी भक्तीचा जिव्हाळा कळला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की. त्यामुळे तुकोबराय या अभंगामध्ये म्हणाले, आणिक न ये माझे मना. आपली आवड सांगितली. हो का पंडित शहाणा. आता पुन्हा प्रश्न आहे की पंडित शहाणा असं का म्हटलं, तर त्याच्यात सुद्धा थोडासा फरक आहे. पंडित आणि शहाणा या शब्दामध्ये सुद्धा थोडा फरक आहे. पंडित याचा अर्थ लौकिकात आपण पाहूया. शास्त्रातली त्याची व्याख्या पंडा नाम बुद्धी येशांते पंडिता. पंडा नाम आत्मविषया बुद्धी. आत्मविषयक बुद्धी ज्याची जागृत झालेली आहे त्याला पंडित असं म्हणतात. त्या बुद्धीला पंडा म्हणतात आणि ती ज्याच्याजवळ आहे त्याला पंडित म्हणतात, असं आचार्यांच्या भाष्यामध्ये आहे भगवद्गीतेमध्ये. ते आता बाजूला ठेवू. पण हा पंडित असं कधी म्हणायचं? एखाद्या शास्त्राचा अभ्यास केलाय तर त्याला पंडित म्हणतात. मग ते संगीत शास्त्र असो, नृत्याचं शास्त्र असो, एखाद्या भाषेचं शास्त्र असो, त्याला पंडित म्हणतात लोक. आणि हा शहाणा आहे, ज्याच्याकडे व्यवहारातलं चातुर्य आहे त्याला शहाणा म्हणतात. ज्याला चांगला व्यवहार जमतो त्याला शहाणं म्हणायचं आणि ज्याला शास्त्राचं उत्कृष्ट ज्ञान आहे त्याला पंडित म्हणायचं. पण मग हे दोन्ही एकाच ठिकाणी असतं का नसतं? नसतं. म्हणूनच पंडित आणि शहाणा असे दोन शब्द वापरावेत. म्हणजे काही माणसांजवळ पांडित्य असतं, शहाणपण नसतं. चार प्रकार करता येतील. काहींजवळ पांडित्य असतं, शहाणपण नसतं. काहींजवळ शहाणपण असतं, पांडित्य नसतं. काहींजवळ पांडित्यही असतं आणि शहाणपणही असतं. आणि काही जणांजवळ पांडित्यही नसतं आणि शहाणपणही नसतं. तुकाराम महाराज म्हणाले, हो का पंडित शहाणा. पंडित असो की शहाणा असो, न ये माझे मना. दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. तीन पंडित होते. एक न्यायशास्त्री होता, दुसरा आयुर्वेदाचा अभ्यासक होता, आयुर्वेद शास्त्रज्ञ होता, आणि तिसरा संगीत शास्त्रज्ञ होता. असे तिघे जण एकदा एकत्र आले. मित्र होते एकमेकांचे. एकत्र आले आणि या तिघांनी असा विचार केला की आपलं काही भलं व्हायचं असेल, बरं व्हायचं असेल, जरा प्रपंच उत्कृष्ट आपला चालायचा असेल तर आता आपण काय करावं, इथून या गावामधून दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहा. असं जर केलं तर आपल्याला थोडा पैसा अधिक मिळेल, आपलं चरितार्थ हा आपला उत्तम चालेल, त्यामुळे आपण तिथे जाऊन राहावं असा विचार केला. आणि तिघेही जण आपल्या घराचा त्याग करून एकत्रितपणानं पुढच्या गावामध्ये, आजच्या भाषेमध्ये तालुक्याच्या गावाला येऊन राहिले, जिल्ह्याच्या गावाला येऊन राहिले. तिथे राहायला लागले, निवास करायला लागले एकत्र. आणि पहिल्याच दिवशी त्यांना प्रश्न पडला की आता सगळी जबाबदारी ही आपली आपण निभवायची आहे, तेव्हा ह्याची व्यवस्था काय? ती घरी अनायासे होत होती. आता काय बरं करावं? ते तिघेही एकत्र बसले आणि जो वैद्य होता तो म्हणाला, न्यायशास्त्र याला, हे पहा, तू न्यायाचा अभ्यासक आहेस, त्यामुळे तुला पदार्थाचं ज्ञान चांगलंय, म्हणून आजपासून वाण सामान आणण्याची जबाबदारी तुझी. तो म्हणाला, ठीक आहे, वाण सामान मी आणेन. पण तू आयुर्वेद शास्त्रज्ञ आहेस, त्यामुळे वनस्पतीचं चांगलं ज्ञान तुला आहे, म्हणून भाज्या आणायची जबाबदारी तुझी. तो म्हणाला, ठीक आहे, मी भाज्या आणतो, तू पदार्थ आण, तू वाण सामान आण. पण हा तिसरा, त्यांनी स्वयंपाक करावा, त्यांनी पाकसिद्धी करावी. स्वयंपाक म्हणण्यापेक्षा पाकसिद्धी त्यांनी करावी. काय रे, तुला मान्य आहे का? तो संगीत शास्त्री म्हणाला, हो मला मान्य आहे, मी पाकसिद्धी करतो. ठरलं. वैद्यानी भाज्या आणायच्या, न्यायशास्त्र्यांनी धान्य आणायचं आणि संगीत शास्त्र्यांनी शिजवायचं, असं ठरलं. जो न्यायशास्त्री होता तो बाजारामध्ये गेला. जाताना भांड हातामध्ये घेऊन गेला, भांड बरोबर घेऊन गेला.
आणि तिथे जाऊन त्यांनी विचार केला, तेल घ्यावं का तूप घ्यावं? पदार्थाचा विचार करणार आहे हा. त्यांनी विचार केला, तेल घ्यावं का तूप घ्यावं? खरं तर तेलही हवंय आणि तूपही हवंय, पण रूढी अशी आहे की तेल तूप एकत्र घरी आणू नये. मग दोन्ही एकत्र नेता येणार नाही आणि आपल्याकडे भांडी पण दोन नाहीत. तेव्हा आपण असं करावं, तूप न्यावं म्हणजे रूप येईल. तूप नेऊ, तेलापेक्षा तूप घेऊ. म्हणून त्यांनी तूप घेतलं आणि ते तुपाचं भांड असं हातावर ठेवून तो निघाला घरी यायला. वाटेमध्ये चालत 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 पुढे चाललेला इतक्यात त्याच्या मनामध्ये विचार आला की घृताधारम पात्रम, घृताचा आधार पात्र आहे का पात्राधारम घृतम, का पात्राचा आधार तूप आहे? तुमचं काय मत आहे सांगा की मला. तुपाचा आधार पात्र आहे का पात्राचा आधार तूप आहे? तुम्हाला काय वाटतं? तुपाचा आधार पात्र आहे का पात्राचा आधार तूप आहे? काय? पात्र आहे. हा, घृताधारम पात्रम नाही, घृताधारम पात्रम असं म्हणता येईल. बरोबर आहे, कारण तूप पात्रच नसतं तर कशात ठेवलं असतं. पण आता दुसरी बाजू आहे की घृताधारम पात्रम हे जसं खरं, तसं घृतच नसतं तर पात्र हातातच कशाला घेतलं असतं. त्यामुळे पात्राधारम घृतम, घृताधारम पात्रम आणि पात्राधारम घृतम दोन्ही सांगता येईल. घृताचा आधार आहे पात्राला म्हणून पात्र हातामध्ये घेतलं आणि पात्र आहे म्हणून त्यात तूप घेता आलं. दोन्ही पद्धतीने सिद्ध करता येईल. तो विचार करत करत निघाला, त्याला काही उत्तर सापडेना. शेवटी त्याने असा विचार केला की आता आपण याच्यावर प्रयोगच करून पाहायला पाहिजे. म्हणून रस्त्यात त्यांनी तूप असं उलट केलं आणि मग तो म्हणाला, नाही, पात्राधारम घृतम. घरी येईपर्यंत पात्र रिकामं होतं. तोपर्यंत वैद्यराज तिकडे बाजारामध्ये भाज्या शोधत होते आणि भाज्या शोधता 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 विचार असा केला, एकादशी आहे त्यामुळे रताळी नेऊया. अहो, पण रताळी चांगली असतात पण गोड असतात, म्हणजे मेहाचं कारण आहे, मधुमेह वाढवतात. मग त्याच्यापेक्षा आपण असं केलं, समजा की सुरण नेलं किंवा बटाटे नेले तर लवकर शिजतात, पण वातूळ असतात, तेव्हा हे नको. मग असं करूया, मेथी उद्यासाठी आपण घेऊया. पण ही न्यायची तरी सुद्धा ही पित्तकारक असते, त्यामुळे अशी त्याला कोणतीही भाजी सापडली नाही. म्हणून तो तसाच हात हलवीत घरी आला. आणि हे दोघे जण जेव्हा घरी पोहोचले तेव्हा तिसरा संगीत शास्त्री जो होता तो आधण ठेवून बसलेला होता. चुलीवर पाणी ठेवून त्याच्यामध्ये आधण ठेवून बसलेला होता की आले, पटकन भाजी निवडली की याच्यामध्ये घालू, म्हणजे लवकर शिजेल, वेळ लागणार नाही. तो विचार करीत बसला होता. आणि त्यावेळी काय झालं, घरामध्ये कोणीही नव्हतं हे येईपर्यंत. त्या पाण्याला आली उकळी. त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यावर त्यांनी ठेवलं झाकण आणि त्या झाकणाच्या एका फटीतून वायू बाहेर पडायला लागला, म्हणजे वाफ बाहेर पडायला लागली. ती वाफ बाहेर पडताना सुई असा आवाज येतोय त्याला, पण मध्येच एका स्वरात येईल, नंतर दुसऱ्या स्वरात येईल. अहो, सारखा स्वरात बदल व्हायला लागला. हा तो स्वर प्रमाण मानून गायचा प्रयत्न करतोय, पण त्याचा स्वर काही तिथे टिकेना. शेवटी त्यांनी असा विचार केला की हे पाणी जे मुळातच बेसूर आहे त्यात काही शिजवून खाल्लं तर माझं गाणं बेसूर होईल. तेव्हा काय करावं, हे उचलावं आणि नेऊन ओतावं. त्यांनी ते नेऊन ओतलं. तिघेही पंडित
तिघेही पंडित, पण शहाणे आहेत का? त्यांच्या शास्त्रात पंडित आहेत, पण व्यवहारातलं शहाणपण तिथे असेलच असं नाही. आणि एक राजा होता. त्या राजाला ज्योतिषांची थट्टा करण्याचा मोठा छंद होता. म्हणून तो ज्योतिषांना बोलवायचा आणि त्यांना विचारायचा की माझं मरण कधी, असं विचारायचं. किंवा प्रश्न असा करायचा की तुझं मरण कधी. तो सांगायचा अमुक अमुक काळानंतर माझं मरण आहे. असं म्हटला तो ज्योतिषी की त्याची जागा होती अशी बसण्याची. त्या जागेच्या शेजारीच एक खिडकी होती. त्या खिडकीतून तो आपल्या दासांकरवी त्या ज्योतिषाला उचलायचा आणि टाकून द्यायचा आणि म्हणायचा बघा याचं भविष्य खोटं झालं का नाही. खोटं झालं याचं भविष्य. हा म्हटला होता 4 वर्षांनी माझा मृत्यू येईल, अजून 30 वर्षांनी माझा मृत्यू येईल. कुठे आला याचा मृत्यू तर आत्ता आला. म्हणजे हे दादांत खोटं आहे हे ज्योतिषशास्त्र, असं तो सिद्ध करीत असे. एकदा एक पंडित ज्योतिषी त्याच्या दरबारामध्ये येऊन उभा राहिला आणि येऊन उभा राहिल्यानंतर त्यांनी अवलोकन केलं सगळीकडे. त्याला फार मोठं काही ज्योतिषातलं कळत नव्हतं, पण तो ज्योतिषी होऊन आला होता की आपल्याला निदान नजराण तरी मिळेल महाराजांसमोर, म्हणून आला होता. तिथे आल्यानंतर त्याने एक नजर टाकली आणि त्याला असं लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड आहे, इथे काहीतरी गडबड आहे. का बरं गडबड आहे तर राजाच्या मागच्या बाजूला एक मोठी खिडकी आहे, काहीतरी गडबड आहे. असे महाराज कधी बसत नाहीत, काहीतरी आहे असा विचार त्याच्या मनात आला. पुढचा प्रश्न राजाने विचारला, काय म्हणाले तुमचं मरण कधी आहे, तुमचा मृत्यू कधी आहे. तो ज्योतिषी म्हणाला अहो लो आम्हाला स्वतःच्या मृत्यूविषयी बोलतात आणि तुम्ही माझ्याच मृत्यूविषयी मला बोलताय. होय नाही सांगता यायचं का, तुम्हाला कळत नाही वाटतं. नाही कळतंय कळतंय, पण तसं सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल, तसं सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल. का असं काय आहे महाराज, तुम्ही बाकीच्या बाजूला काढा इथून, मी तुम्हाला सांगतो. एक प्रधान जवळ ठेवले, बाकीचे सगळे त्यांनी बाजूला केले. अहो हा ज्योतिषी म्हणाला महाराज तुम्हाला मी भविष्य सांगू का, माझा मृत्यू कधी आहे. तुमच्या मृत्यूच्या आधी अर्धा घटिका माझं मरण आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. टाकेल का राजा, उचलून टाकेल. शहाणपणे हे, शहाणपणे. पांडित्यही आहे आणि शहाणपणही एकाच ठिकाणी आहे असं आपल्याला पाहायला मिळायचं नाही. काही पंडित असतात, काही शहाणे असतात, पण तुकाराम महाराजांच्या दृष्टीने या पंडितांनाही किंमत नाहीये आणि या शहाण्यांनाही किंमत नाहीये. का, कारण यांना भक्तिप्रेमाचा ओलावा कळलेला नाहीये. ज्याला भक्तिप्रेमाचा ओलावा कळला, ज्यांनी जाणला तो यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. देवर्षी नारदांनी सांगितलं जे प्राप्त झाल्यानंतर पुरुष सिद्ध होतो असं जे भक्तिप्रेम आहे, त्या भक्तिप्रेमाचा ओलावा आर्द्रता जिव्हाळा ज्याला कळला तोची दैवाचा पुतळा. आणि असा जो कोणी पुरुष होऊन राहतो त्याची स्थिती काय, नामरूपी जडले चित्त. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी त्याचं मन जडून राहतं. नामरूपी जडले चित्त, किंवा भगवंताचं नाम हेच त्याचं रूप आहे असं समजून नामरूपी जडले चित्त. असा जो कोणी त्याचा दास मी अंकित, त्याचा मी अंकित दास आहे तुकाराम महाराज म्हणतात. आणि जे मघाशी सूत्र सांगितलं त्याचाच अनुवाद करताना म्हणाले, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध किंवा शुद्ध. तोच सिद्ध आहे किंवा तोच शुद्ध आहे ज्याला नवविधा भक्ती समजली. पुराणकार सुद्धा सांगतात, लोकेस धन्य, या लोकी तोच धन्य आहे, तोच शुद्ध आहे.
तोच विद्वान आहे, यज्ञयागादी कृत्यांमध्ये तोच वरिष्ठ आहे, तोच ज्ञाता आहे, तोच दाता आहे. कोण? यस्यास्ति भक्ती पुरुषोत्तमाख्ये, पुरुषोत्तम अशा भगवंताची भक्ती ज्यानं केली, भक्तीचा ओलावा ज्याला कळला आणि ज्याने आपला देव करून घेतला, असा जो पुरुष, तोच पुरुष आमच्या दृष्टीने दैवाचा पुतळा आहे. सर्व सद्गुण हे त्याच्याच जवळ आहेत, म्हणून आम्ही त्याचे दास होऊन राहतो. तुकाराम महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, आणि कनजे माझ्या मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, बुक्का लावा. भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, सूरजा रही हो, सूरजा रही हो, सूरजा रही, सूरजा रही हो, सूरज तनाई सूरज ना कैसे सूरजा मुरे. सूरजा 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 रही हो, सूरजा रही हो, सूरज तनाई सूरज ना कैसे सूरजा मुरे. सूरजा सूरजा रही हो, सूरजा 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 सूरजा. मध्यंतरामध्ये आपण भजन करू आणि चरित्र भाग थोडक्यात मी आपल्या समोर सांगतो. सीताराम 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 म्हणा.
सीताराम 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 राम सीताराम 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 राम सीताराम 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 राम सीताराम 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 कुंडलीकर रे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय। नृत्य करत रस्त्यानी काही जण पुढे निघालेले होते. मुखानी भगवंताचं स्मरण चाललेलं होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. भगवंताचं स्मरण क्षणोक्षणी होत होतं. मुखानी भगवन नाम उच्चारलं जात होतं. अहो हे नाम उच्चारताना डोळ्यामधून अश्रू वाहत होते. अंग रोमांचित होत होतं. कधीतरी मध्येच देह रस्त्यात मूर्छित होऊन पडत होता. शिष्य त्या देहाला सावरत होते आणि पुढे घेऊन चाललेले होते. असं करता 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 वाटचाल करत करत मजल दर मजल करत करत हे सर्वजण वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं वंदे माधवं कृष्णं वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं म्हणा म्हणा वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं
कृष्णं सच्चिदानंद गोविंदम. सर्वजण अत्यंत आनंदाने भजन करतायत. चर्येवरती प्रसन्नता आहे आणि यांच्या बरोबर मध्ये सच्चिदानंद गोविंदम वंदे. नामस्मरण करणारा एक तेजस्वी पुरुष उभा आहे. दोन्ही हात वर केलेले आणि दोन्ही हातांनी टाळी वाजवता वाजवता पदन्यास पायाकडून कधी घडायला लागला ते कळलंच नाही. वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम. वंदे मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं. वंदे मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं. वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम. वंदे माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये जो आनंद होता असा आनंद अन्य कशामध्येही नाही अशी या महात्म्याची दृढधारणा झालेली होती. आणि असा रस्त्याने हा जथा भजन करीत चाललेला असताना समोरून एक तपस्वी येतो. त्या तपस्व्यानं हे सगळं पाहिलं. ती भावावस्था पाहिली, मुखानी घेतलं जाणारं नाम पाहिलं आणि विचारलं हे कोण आहेत. या सगळ्यांच्या मागे असलेला एक जण पुढे आला आणि तो म्हणाला, महाराज तुम्ही यांना ओळखत नाही. नाही नाही मी यांना ओळखत नाही, पण या ग्रामामध्ये आल्यापासून मी एका पुरुषाचं नाव पुष्कळ ऐकलंय आणि मला असं वाटतंय की ज्यांचं मी नाव ऐकलंय तेच हे असतील. कोण आहेत हे मला सांगा तरी. तुमच्याही मनामध्ये आलं असेल कोण आहेत हे सांगा तरी. सांगतो. प्रसंग चाललाय नदिया नावाच्या गावामध्ये. या गावामध्ये एक धनसंपन्न घराणं आणि त्या घराण्यामध्ये एक अत्यंत विद्वान असा पुरुष झाला, पंडित झाला. जगन्नाथ मिश्र असं त्या पंडिताचं नाव. शास्त्राध्ययन करून भगवत भक्ती करावी असा स्वभाव होता. श्रीरामचंद्रांची उपासना अतिशय आनंदाने ते करीत असत. आपला सर्व भार श्रीरामावर घालून प्रपंच हा सुखाचा करण्याचे प्रयत्न चाललेले होते. आणि असं चाललेलं असतानाच संसारामध्ये हे जे अपत्य सुख हवं तसं लाभलं. पण एका मागून एक अशा 8 कन्या होऊन मृत्यू पावल्या. 8 कन्या झाल्या आणि त्या सर्वच्या सर्व काही काळाने मृत्यू पावल्या. अशी परिस्थिती भगवान रामचंद्राची करुणा भाकली आणि म्हणून 2 पुत्र झाले. या 8 मुलींवर 2 पुत्र झाले. एकाचं नाव विश्वरूप आणि एकाचं नाव विश्वंभर. त्यातला जो मोठा होता तो मोठा सुद्धा शिकायला लागला आणि शिकता शिकता एके दिवशी वैराग्य आल्याने घराचा त्याग करून निघून गेला. आता एकच धाकटा पुत्र यांच्या जवळ राहिला आणि त्याचा बालपणापासून स्वभाव असा की खोड्या काढाव्या, चेष्टा करावी, खेळ खेळावे असं सतत चालू असायचं. अहो असं करता करता काळ पुढे चाललेला होता आणि एके दिवशी त्यांची आई आतमध्ये काही कार्य करीत होती. अशा वेळेला दारामध्ये आवाज आला, माई मला भिक्षा वाढता का? भिक्षा वाढता?
पटाफाडी मुखचंद्र कृष्ण केला, पटाफाडी मुखचंद्र कृष्ण केला, पटाफाडी. या मुलाने काय केलं होतं, आपल्या अंगावरची चांगली वस्त्र फाडून टाकली होती, लत्तर केली होती. त्याची जवळच कोळसा होता, तो कोळसा उगाळून त्याचा काळिमा आपल्या चेहऱ्याला शरीराला लावला होता. मुखचंद्र कृष्ण केला, पटाफाडी मुखचंद्र कृष्ण केला, पात्र काठी करी घेत अंध झाला, पात्र काठी करी घेत अंध झाला, पात्र काठी पात्र काठी करी घेत अंध झाला. माझी भिक्षा वद वाढ झणी आता वदे. दारामध्ये येऊन उभा राहिलाय तो, हातामध्ये काठी घेऊन आंधळ्याचं रूप घेऊन उभा राहिलाय आणि म्हणतोय, माई पटकन बाहेर ये, मला भिक्षा वाढ. कारण जगी दिसतो सुधीशूर परिणदाता, जगी दिसतो सुधीशूर परिणदाता. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. दाता होईल किंवा होणार नाही. जगामध्ये दाते कमी पाहायला मिळतात, म्हणून माय भिक्षा वाढ असं तो म्हणतोय. एवढा कानावर आवाज गेला आणि ती स्त्री त्या पाकगृहामधून अन्न घेऊन त्वरित बाहेर आली. त्वरे ये तदा अन्न वाढावयाला, बघे अंधवेशे निमाईच आला. दारामध्ये लगबगीनं तिनं येऊन पाहिलं, तो आपलाच मुलगा वेगळा वेश करून दारामध्ये आंधळ्याचं रूप घेऊन भिक्षा मागायला उभा आहे. एक फटका पाठीवर दिला आणि म्हणाली, निमाई हे तुला शोभतंय का रे, शोभतंय तुला हे, पंडिताचा मुलगा तू आणि अंधाचा वेश करून फिरतोस. अरे ज्याच्या पायी लोकांनी धनसंपत्ती अर्पण करावी असा तू लोकांकडे पैशासाठी हात पसरतोस. बाळा, काही देणं ही आपली प्रवृत्ती आहे, घेण्यासाठी हात पसरणं ही आपली वृत्ती नाही. आजपर्यंत तुझ्या वडिलांनी कधीही कुणाकडेही हात पसरला नाहीस आणि तू आपल्याच घरी का होईना हात पसरून पुढे उभा राहिलास. काही वाटतंय तुला? हे आंधळ्याचं सोंग करताना काही लाज तुला? अगं आई, लाज वाटण्याचं कारण काय मला सांग. मला वद माते झणी भेद काय तो यांते, मला वद माते झणी भेद काय तो यांते, मला वद मला वद माते झणी भेद काय तो याते, मला वद माते, मला वद माते झणी भेद काय तो याते. विश्वन दिसते अज्ञान्याला, विश्वन दिसते बघ अंधाराई. जो आंधळा आहे ना त्याला सुद्धा विश्व दिसत नाही. विश्वन दिसते बघ अंधाला आणि विश्वन दिसते अज्ञानाला. देवाला विश्व म्हणतात ना, तो विश्वरूप देव
विश्व, ते विश्व सुद्धा अज्ञानाला दिसत नाही. विश्वन दिसते बघ अंधाला, विश्वन दिसते अज्ञानाला. मज्जन करीती तर तीन भवाला, मज्जन करीती तर तीन भवाला. सारुनित माने जणी भेद काय तो याते मला वद माते. धणी भेद काय तो याते. यांच्यात भेद काय राहिला माई? अगं अज्ञानी जो असतो तोही तमात बुडलेला असतो आणि जो अंध असतो त्याला प्रकाशाची ओळखच नसते म्हणून तो तमात असतो. दोघेही अंधारात बुडलेले असतात, तरुण जाऊ शकत नाहीत, आपला स्वतःच्या पायावर पुढे जाऊ शकत नाहीत. अज्ञानी आणि अंध यांच्यात फरक काय? उलट ज्ञानाचा चक्षु जर मिळाला तर तो मनुष्य जगामध्ये खरा डोळच समजला जातो. आणि तुम्ही तर म्हणता मला काही शिकवायचं नाही. वडील म्हणतात तुला मी काही शिकवणार नाही. का? शिकलास तर मोठ्यासारखा निघून जाशील. आई मला सांग, आंधळा आणि मी यांच्यात काय फरक आहे? आपल्या मुलाचं ते वचन ऐकलं आणि ती माय अंतर्मुख झाली, आपल्या पतीकडे गेली आणि पतीला म्हणाली, महाराज निमाईने आज माझे डोळे उघडले. अहो काहीही झालं तरी त्याला ज्ञान मिळालं पाहिजे, काहीही झालं तरी त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणून मौंजी बंधन केलं. मंत्रराज होय प्राप्त आज याजला, मंत्रराज होय प्राप्त आज याजला. विप्र क्षिप्र म्हणवितसे, हा विप्र क्षिप्र म्हणविल, हा विप्र क्षिप्र म्हणविल मन मोही भासला. विप्र क्षिप्र म्हणविल मन मोही भासला. मंत्रराज होय प्राप्त आज याजला. लगबग चाललेली आहे, लोक म्हणतायत आता काही क्षणामध्ये याला मंत्रराज प्राप्त होईल. आणि दिसतोय बघा किती छान, साक्षात कृष्णच अवतरलाय असं वाटतंय. कटीस मुंज कौपिन वरी पीतले उनी, कटीस मुंज कौपिन वरी पीतले उनी. शिरी शिखा करी पलाश दंड घेऊनी, गुरु समीप जाय बद्ध हस्त होऊनी. मंत्रयुक्त व्हाया मग सिद्ध गाहला. विप्र क्षिप्र म्हणविल मन मोही भासला. कर्ण प्रांती सिद्ध मंत्र देतसे गुरु. उच्चारण मनन करुनी जो तरे नरू. जपुनी जपुनी राही जो त्यान भवदरू. जपुनी जपुनी राही तो त्यान भवदरू. हो दीक्षित सद्गजित त्वरित जागला. विप्र क्षिप्र म्हणविल मन मोही भासला. मंत्रराज होय प्राप्त आज याजला. आता याला मंत्रराज प्राप्त होईल असं लोक म्हणतायत. तोवर आपल्या वडिलांजवळ हात जोडून हा मुलगा गेला. वडिलांनी त्याला मंत्राचा उपदेश केला. मंत्राचा उपदेश झाला आणि त्याचं सगळं शरीर पुलकित झालं, रोमांचित झाली तनू, भावावस्था प्राप्त झाली. सगळा समाज स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघायला लागला. सगळ्यांच्या लक्षात असं येतंय की हा कोणीतरी वेगळा आहे, हा कोणीतरी वेगळा आहे. वडिलांना ही जाणीव झाली की आपण समजत होतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. पण मनातला घोर काही शमेना. त्या क्षणापासून घोर अधिक वाढला.
आणि एकीकडे निमाईचं गंगादासांच्या पाठशाळेमध्ये शिक्षण सुरू आहे. अशा समयालाच एके दिवशी वडिलांनी देहत्याग केला, देह सोडला. आता एक विधवा आई आणि निमाई एवढे दोघेच त्या घरामध्ये उरले. एकेका शास्त्राचं ज्ञान घेत 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 निमाई मोठे होत आहेत. या गंगादासजींच्या पाठशाळेमध्ये अध्ययन करत असताना एके दिवशी मित्रांनी विचारलं, काय रे, मला सांग, आपण जो ग्रंथ शिकतो त्याच्यावर तू काय विचार केलायस? मी तो विचार तुला कशाला सांगू? अरे तो विचार सगळ्यांना कळवायचा आहे म्हणून मी लिहूनच काढतोय. हा, म्हणजे मी ऐकलंय ते खरंय. काय ऐकलंस तू? तू ग्रंथ लिहितोयस असं मी ऐकलंय. होय, तू ऐकलंयस ते खरंय. अरे पण मीही एक ग्रंथ लिहितोय. अरे वा, पण निमाई, मला तुझा ग्रंथ ऐकायचा आहे. तेव्हा तू एक कर, मला तुझा ग्रंथ वाचून दाखव. माझा ग्रंथ तुला वाचून दाखवतो. रोज आपण ये जा करतो ना नदीतून, त्या नावेतून प्रवास करताना मी माझा ग्रंथ तुला वाचून दाखवेन. बर. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला नावेतून आणि ग्रंथ वाचायला सुरुवात केली. तो ग्रंथ वाचायला लागले हे, आणि त्या रघुनाथाच्या डोळ्यामधून घळघळ घळघळ पाणी वाहायला. ग्रंथ वाचता वाचता एक नजर रघुनाथाकडे गेली, काहीच प्रतिसाद येईना म्हणून, आणि पाहिलं की आपल्या मित्राच्या डोळ्यामध्ये आसवांची गर्दी झालेली आहे. हात धरला, पोथीचं पान खाली ठेवलं आणि विचारलं, रघुनाथा, तुझ्या डोळ्यात पाणी का? मी अपसिद्धांत बोलतोय का काही? नाही रे, नाही नाही, तू अपसिद्धांत बोलत नाहीयेस, पण तू जो सिद्धांत मांडतोयस त्या सिद्धांत पुढे माझ्या भाष्याला जगामध्ये कोणीही विचारणार नाही. सखया अद्भुत ग्रंथ तुझा, सखया अद्भुत ग्रंथ तुझा, सखया सखया अद्भुत ग्रंथ तुझा, सखया टिकेल काया पुढती माझा, अद्भुत ग्रंथ तुझा, अद्भुत ग्रंथ तुझा, अद्भुत ग्रंथ. अद्भुत आहे हा ग्रंथ तुझा, यापुढे माझा ग्रंथ कसा टिकेल? एवढे उद्गार रघुनाथाच्या मुखाने आले. मात्र तात्काळ आपण जे भाष्य लिहिलेलं होतं ते निमाईंनी उचललं, वस्त्राने ती पोथी बांधली व्यवस्थित, आणि गंगार्पणम वदला निमाई, गंगार्पणम वदला निमाई, गंगार्पणम वदला निमाई, गंगार्पणम. निस्पृह चित्ते निज ग्रंथाते सत्वर सोडून देई, गंगार्पणम वदला निमाई, गंगार्पण. गंगार्पण वस्तू असं म्हटलं आणि तो ग्रंथ गंगार्पण केला. गंगार्पण पाहिलं आणि रघुनाथाने विचारलं, अरे काय केलंस निमाई, हे काय केलंस? योग्यच केलं मी रघुनाथा, अरे योग्यच केलं मी. अरे पण आपला एखादा ग्रंथ जगामध्ये पांडित्याची खूण असतो,
रघुनाथा, ते पांडित्य तुला प्राप्त व्हावं असं मला वाटतं, कारण या पांडित्याचं महत्व माझ्या दृष्टीने शून्य आहे. हा त्याग करायला माझं मन आज तयार झालं. याचं कारण असं आहे की भगवत भक्तीपेक्षा श्रेष्ठ साधन दुसरं कोणतंही नाही. आता हे ज्ञान घेतल्यानंतर मला लक्षात यायला लागलंय. तेव्हा ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाची ओघळ आहे, शास्त्राच्या आधाराने विचार करायचा, तर तो खरा दैववान आहे. तुला पंडित व्हायचं असेल, मला दैवाचा पुतळा व्हायचा आहे. आणि त्यामुळे मला या ज्ञानापेक्षा भक्तिप्रेम आपल्या जवळ असावं अशी इच्छा जास्त होते. हा निश्चय दृढ झाल्यामुळे तो ग्रंथ अर्पण केला. त्या रस्त्याने निघालेला जो महात्मा, तो महात्मा म्हणजे हेच. त्यांचं नाव निमाई घरातलं, आणि पुढे लोक त्यांना गौर हरी किंवा गौरांग म्हणून ओळखत असत. यथावकाश ज्या महात्म्यानी यांना पाहिलं होतं त्यांनी अनुग्रह केला. गोपीजन वल्लभाय नमः असा मंत्रोपदेश केला, आणि तदनंतर संन्यास धारण या पुरुषाने केला. त्यामध्ये श्रीकृष्ण चैतन्य असं नाम धारण केलं, जे जगामध्ये आज चैतन्य महाप्रभू या नावाने प्रसिद्ध आहे. चरित्र पुष्कळ मोठं आहे, माझ्याकडे वेळ थोडा आहे, आधीच वेळेचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुकाराम महाराज म्हणाले, असं भगवंताच्या नामाच्या ठिकाणी, रूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त जडलेलं आहे, तो चैतन्य महाप्रभूंसारखा पुरुष दैवाचा पुतळा आहे. लोके सधन्य सशुची सविद्वान मखैस्तपोभिस्स गुणैर्वरिष्ठः ज्ञाता सदाता सत्सु सत्यवक्ता यस्यास्ति भक्तिः पुरुषोत्तमाख्ये. तुकाराम महाराज सुद्धा याच पुराणकारांच्या मताचा अनुवाद करताना म्हणाले, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो. दोन्ही साथीदारांचे, श्रोत्यांचे आणि व्यवस्थापकांचे आभार मानतो. उत्सवाची सगळी तयारी सुरू आहे, त्यामुळे आणि माझं कीर्तन ठेवलंय, त्यामुळे उत्सवातच कीर्तन चाललंय असं मला वाटतंय. कदाचित उत्सव जवळ आल्यामुळे लोकांची गर्दी आहे, पण अशीच गर्दी कायम राहो. आणि इथे कीर्तन करण्याची संधी ही परमेश्वराने मला प्रदान करो, इतकी विनंती परमेश्वराच्या चरणाशी करतो. यद रोचते तद ग्राह्यम यन्न रोचते तत् सकलम त्याज्यम इतकं सांगतो. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो. आणि तुकाराम महाराजांनी मागितलं तेवढं मागणं मागून आपण आरती करू. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी. हेच माझी सर्व न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे गुण गायीन आवडी. हेच माझी सर्व दोणी, हेच माझी सर्व दोणी.